आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। बीडच्या परळीत वादळी वाऱ्यामुळे गोशाळेचं नुकसान, निवारा शेड उडालं, गायींचं स्थलांतर, चाऱ्याचंही नुकसान झाल्याने पंचनामे करून भरपाईची मागणी। ठाण्यातील मुरबाड तालुक्यात भीषण पाणी टंचाई, कातकरी वाड्यांवर पाण्यासाठी वणवण, खराब पाणी प्यायल्याने ग्रामस्थांना आजाराची लागण। नांदेडमध्ये तहान भागवण्यासाठी घाण पाणी पिण्याची वेळ, मुखेड तालुक्यात वाल्मिकी नगरातील प्रकार, प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। नाशिक जिल्ह्यातील 9 प्रकल्प कोरडे ठाक, भोजापूर, नगरसक्या, तिसगाव, पुणेगाव, ओझरखेड, माणिकपुंज धरणात शून्य जलसाठा, अनेक धरणांनी तळ गाठला। बीडच्या परळी तालुक्यामधील कन्हेरीवाडीत पाण्याअभावी मोसंबी बागेचं नुकसान, शेतकरी माधव डापकरांची 500 मोसंबीची झाडं गेली सुकून। ताडोबात वाघाची वाट रोखल्याप्रकरणी 9 जिप्सी मालक आणि गाईडवर कारवाई, 1 महिन्यासाठी निलंबन। विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचा संबळाच्या तालावर ठेका, दिंडोरीतल्या चौसाळे येथील बोहाडा उत्सवात केलं संबळ नृत्य। नाशिकच्या ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर ठाकरे गटाचा जागता पहारा, प्रशासनाची परवानगी घेऊन ठाकरे गटाच्या 4 पदाधिकाऱ्यांचा 3 सत्रांमध्ये पहारा। मालेगावच्या चिंचवेमधील महिलांचा पंचायत समितीवर हंडा मोर्चा, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक, तोडगा निघेपर्यंत गावकरी आंदोलनावर ठाम।